नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. मनपा निवडणुकीसाठी भाजपाची खलबतं सुरू झाली आहेत. वर्षा निवासस्थानी भाजपा नेत्यांची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात या बैठकीत चर्चा सुरू आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली या मनपाच्या जागांवर या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते उपस्थित आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात, जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली या महानगरपालिकांच्या जागांवर या बैठकीत चर्चा सुरू आहे अशी ही माहिती समोर येते आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाजपाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांच्या नेतृत्वात ही बैठक सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत. जय, नेमकं कोणकोणत्या विषयावर या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे? नक्कीच जगदीश, आपण जर पाहिलं तर उमेदवारांच्या यादीवरती खरं तर मुख्यमंत्री हे आज शिक्कामोर्तब करणार आहेत आणि यानंतरच उमेदवारांची पहिली यादी जी आहे ते जाहीर करणार आहेत. आणि याच संदर्भात खरं तर एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच भाजपचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते हे सर्व वर्षा निवासस्थानीवर पोहोचले आहेत आणि गेल्या 3 तासापासून ही संपूर्ण बैठक जी आहे ते वर्षा बंगल्यावरती सुरू आहे. आणि यासोबत मंत्री चंद्रकांत पाटील असतील किंवा मंत्री मंगलप्रभात लोढा हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. आणि गेल्या 3 तासापासून या सर्वच गोष्टीवरती चर्चा सुरू आहे. आणि पहिली यादी, भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर होणार आहे. आणि प्रामुख्याने त्यामध्ये पिंपरी चिंचवड, पुणे, सांगली आणि सातारा या 4 ठिकाणचे जे उमेदवार आहेत यांची यादी जी आहे ती जाहीर होणार आहे. आणि यासाठीच एक अतिशय महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आणि यामध्ये सर्व प्रमुख पदाधिकारी सुद्धा त्यावेळी उपस्थित आणि त्यामुळे 3 तासापासून ही संपूर्ण बैठक या वर्षा निवासस्थानीमध्ये सुरू आहे. त्यामुळे आता ही यादी नेमकी कधी जाहीर होते आणि या यादीमध्ये कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार. आणि यासाठीच या सर्वच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सुद्धा उपस्थित आणि या सर्वांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीने उमेदवारी द्यायची, कोणाला उमेदवारी द्यायची, एबी फॉर्मचे वाटप कशा पद्धतीने करायचं, या सर्व गोष्टींची चर्चा एकंदरीत या बैठकीमध्ये सुरू असल्याची पाहायला मिळते. आणि त्यामुळे या बैठकीनंतर यादीमध्ये नेमके कोणाकोणाची नावं असतील किंवा ही यादी किती उमेदवारांची असणार हे सुद्धा पाहण्याचं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे. जगदीश. जय, मात्र या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले कोणते प्रमुख नेते हे उपस्थित आहेत आणि एकला चलोरेचा नारा दिला जाणार की महायुतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील या सर्व पालिका लढल्या जाणार, यावर काही चर्चा सुरू आहे का? नक्कीच आपण जर पाहिलं तर महायुती म्हणून खरं तर भाजप आणि शिंदेची शिवसेना ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचं घोषणा जी आहे ती केलेली होती. आणि यानंतर वारंवार शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी बैठका ज्या ते होत होत्या. जागा वाटप असेल किंवा उमेदवारी अर्ज असेल ह्या सर्व संदर्भात खरं तर बैठका होत होत्या. आणि यानंतर आता भाजपची कुठेतरी स्वतंत्र बैठक ही वर्षा निवासस्थानी पार पडत आहे. आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली आणि सातारा या ठिकाणचे खरं तर भाजपचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. आणि भाजपचीच फक्त ह्यामध्ये कुठेही शिंदेच्या शिवसेनेचे नेते जे आहेत ते उपस्थित नाही आहेत. आणि त्यामध्ये भाजपचे सर्व नेते आहेत, त्याचबरोबर मंत्रीसुद्धा हे भाजपचेच आहेत. आणि भाजपची ही संपूर्ण बैठक जी आहे पार पडत आहे. मुख्यमंत्री थेट या सर्व बैठकीचा आढावा घेत आहेत आणि आज खरं तर उमेदवारींची यादी जी आहे ते जाहीर करणार आहेत मुख्यमंत्री. आणि त्यामुळे ही महत्त्वाची बैठक जी आहे ते मानली जाते. ठीक आहे जय, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.